नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आता रेशन ऐवजी पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा केले जाणार आहेत। त्या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय नक्की काय आहे, हे पैसे कुणाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण हा शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेबाबत सुधारणा करण्याबाबत। तर मित्रांनो, या ठिकाणी आता शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे आणि या रकमेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे, काही बदल करण्यात आलेले आहे, पैशाची वाढ करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नक्की किती करण्यात आलेली आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, तर मित्रांनो आपण बघू शकता, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 20 जून 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आपण थोडक्यात ही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डीबीटी योजनेअंतर्गत येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये आवश्यक आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यातील याचा लाभार्थ्यांना फायदा होणार आहे, त्याचबरोबर किती पैसे हे वाढून मिळणार आहे आणि कधीपासून आपल्याला हे पैसे मिळणार आहे, तर याबद्दल माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो, आता राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि माहे एप्रिल 2024 पासून प्रति महिन्याला प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत डीबीटीद्वारे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।